नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना येथील सोनालिका ट्रॅक्टर शोरूम मधून एका दिवसाच्या डेमोसाठी नेलेला ट्रॅक्टर घेऊन फरार झालेल्या कलीम बेग सलीम बेग मिर्झा याला चंदनजिरा पोलिसांनी पकडले असून त्याच्या ताब्यातून ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार चंदनजिरा परिसरात असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर शोरूम मध्ये 1 महिन्यापूर्वी कलीम बेग सलीम बेग मिर्झा हा शोरूमवर आला आणि त्याने ट्रॅक्टर खरेदी करायचा असल्याचं सांगून शोरूम मधून 1 दिवसाचा ट्रायल डेमो घेण्यासाठी एक नवे कोरे ट्रॅक्टर घेऊन गेला। त्याबाबत त्याने शोरूम मध्ये करार करून दिला होता। करारानुसार शोरूम मालकाने विश्वास ठेवून त्याला 1 दिवसाच्या ट्रायलसाठी ट्रॅक्टर दिला। आरोपी ट्रॅक्टर घेऊन गेल्यानंतर 1 दिवसाची मुदत संपूनही तो ट्रॅक्टर परत घेऊन आला नाही। शोरूम मालकाने आरोपी कलीम बेग सलीम बेग मिर्झा याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही। त्यामुळे आपला विश्वासघात होऊन फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी 2 दिवसांपूर्वी चंदनजिरा पोलीस ठाणे गाठून या संदर्भात तक्रार दिली होती। पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपास अधिकारी रवी देशमाने यांना आरोपीचा शोध घेऊन ट्रॅक्टर जप्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार देशमाने यांच्यासह त्यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली। मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने शोरूम मधून ट्रॅक्टर घेऊन गेल्याचं मान्य करत लपून ठेवलेले ट्रॅक्टर आणून दिले। ते ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केलं आहे। ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, फौजदार रवी देशमाने, फौजदार मारिओ स्टॉक, जमादार संदीप उगले आणि गणेश नाईकवाडे यांच्या पथकाने केली आहे। फिर्यादी नामे अर्जुन रमेश लोखंडे, राणा चंदनजिरा यांनी फिर्याद दिली होती की त्यांचं सोनालिका ट्रॅक्टरचं शोरूम आहे चंदनजिरामध्ये आणि तो शोरूम असल्यामुळे बरेच ग्राहक त्यांच्याकडे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी येत असतात। त्यापैकीच एक इसम कलीम बेग सलीम बेग मिर्झा राहणार कस्तुरवाडी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना, हा दिनांक 13/3/2026 रोजी ट्रॅक्टर खरेदीसाठी आला होता आणि त्यांनी त्या मालकाला सांगितलं की मला एक ट्रायलसाठी एक ट्रॅक्टर द्या। मग त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून तो ट्रॅक्टर, एक सोनालिका ट्रॅक्टर, त्याला ट्रायलसाठी दिला होता। तो घेऊन गेला गावाकडे आणि 24 तास वापरल्यानंतर पुन्हा परत आणून दिला नाही। नंतर फिर्यादीने त्याला बराच कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण त्यांनी ट्रॅक्टर परत दिला नाही। त्याला संपर्क साधलाच त्यांनी देण्यास नकारी दिला। त्याच्यामुळे फिर्यादीने मग पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आणि त्यानुसार विश्वासघात या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तपास PSI देशमाने साहेब यांच्याकडे होता। तर आरोपीचा शोध घेऊन त्याला त्याच्या गावातून आम्ही अटक करून त्याच्या ताब्यातून ट्रॅक्टर जप्त केलेला आहे। किती दिवस म्हणजे त्याच्या ताब्यात होते? जवळजवळ हा 13/3/26 पासून तर कालपर्यंत ताब्यात होता। सामनगाव ते अंतरवाला आणि सामनगाव ते काजळा या दोनही प्रमुख मार्गांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत रस्त्यांचे तात्काळ बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली आहे। या रस्त्याचे काम सुमारे 15 ते 18 वर्षापूर्वी झाले असून त्यानंतर योग्य देखभाल न झाल्याने रस्त्यावर मोठमोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे। परिणामी वाहन चालक आणि पादचाऱ्यांना रोजच्या प्रवासात जीव धोक्यात घालावा लागतोय। विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघातांचा धोका वाढतो, तर उन्हाळ्यात धुळीमुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत आहे। या समस्येमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणी आणि गैरसोयींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे। राहुल राजपूत, लंकेश्वर चिरके, प्रल्हाद नेमाने, केशव मालोदे, अर्जुन पडूळ, संदीप डोंगरे, विजय गायकवाड, गणेश भालेराव, सोपान शिंदे, अनिल बुंदेले, संदीप कावळे यांच्यासह नागरिकांनी अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं असून त्यांनी पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे। दरम्यान नागरिकांनी प्रशासनाने विलंब न लावता दोनही रस्त्यांचे काम तात्काळ हाती घेऊन सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आणि अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। जालना तालुक्यातील शंभू, सावरगाव, काकडा, ढगी आणि मोहाडी परिसरात लागलेल्या भीषण वनाग्नीमध्ये 200 एकराहून अधिक जंगल राख झाले असून 2 लाखांहून अधिक झाडे जळून खाक झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे।
ही केवळ आग नसून मोठी पर्यावरणीय आपत्ती आहे. वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे आग वेळेत नियंत्रणात आली नाही असा आरोप आमदार बबनराव लोणीकर यांनी करत संबंधित दोषींवर निलंबनासह फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच उर्वरित वनक्षेत्र वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज त्यांनी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अधोरेखित केली आहे. पाहुयात. झाडाचं महत्व जर सामाजिक वनीकरणाला कळत नसेल, फॉरेस्ट विभागाला कळत नसेल, तुम्ही इतके बिनधास्त कसे एकाही सिंगल मिटिंगला तुमचं सामाजिक वनीकरणचं तुमचं सोडावं. तुम्ही तर आजच पाहिलं मी तुम्हाला तुमचं एकही कर्मचारी कलेक्टरच्या मिटिंगला डेप्युटेशीच्या तुमचं हे दोनदा असतात मिटिंगला. तुमचं तालुक्याच्या लेवलला SDM तहसीलदार आम्ही बैठका घेतो. तुम्हाला निधी पाहिजे का, पैसा पाहिजे का, डेप्युटेशन काही द्यायचं का. मी 5 वर्ष 18 कोटी रुपये दिले डेप्युटेशन. झाडं प्रत्येक ग्रामपंचायतच्या ताब्यात दिले 3-3 हजार झाडं. शाळेला झाडं दिली. गावातली ग्रामपंचायत, शाळा, शासकीय कार्यालय गावात पोहोचून दिली. मात्र तुमच्या डिपार्टमेंटने जे झाडं दिलेले तुम्हाला ते लावलेले लोकांनी त्याचं जतन निगराणी करायची, नुसती नजर ठेवायची. तुमच्या लोकांचं काहीच गांभीर्य नाही. एवढं वाळवंट झालं. आता ह्याचा संबंध झाडाचा गरिबीशी, झाडाचा संबंध शेतकऱ्याच्या आत्महत्येशी, झाडाचा संबंध शेतकऱ्याला जे शासन दुष्काळ पडला की मदत करतं, शेतकऱ्याला मदत द्यावी लागते. झाडं नाही म्हणून पाऊस नाही, पाऊस नाही म्हणून आत्महत्या, झाडं नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी, हे सगळं झाडाशी गरिबीचा सगळा संबंध येतो आत्महत्याचा. आणि शासन सांगतं एवढे झाडं लावा, तेवढे झाडं लावा आणि तुम्ही जाळून टाकता. मागं 2-3 वर्षापूर्वी असंच जालन्यामध्ये जळाले झाडं सगळे 100 एकरवरचे पूर्ण जळाले. काय झालं तिचं? कोण एक माणूस निलंबित नाही झाला, याच्यावर कारवाई नाही झाली. एवढे मोठे झाडं जळाले 100 एकरवरचे जालन्यातले. वाळवंट झालं. तुम्हाला वाटतं आमचं काही होत नाही? हे बघा, ही राष्ट्रीय संपत्ती आहे. 2 लाख झाडं जळालेली आहेत. मी या संदर्भात थेट या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि गणेश नाईक साहेबांना भेटणार आणि 100% कारवाई झाली पाहिजे, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की आता जे काही तुम्ही लोक वागताय, तुमच्या जिल्ह्याचं कोण आहे प्रमुख? सांगा ना. का नाही प्रस्ताव, का नाही पैसे मागत? बाकीच्या डिपार्टमेंटला जे पैसे देतात ना, त्याच्यात माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं डिपार्टमेंट हे झाडं लावण्याचं. मागे पाठवलंच नाही. 1 वर्ष झाले तुमचं पठाण नावाचं कोणतरी पठाणकोट आहे, यांचं ऐकत नाही. काय म्हणतो काय करायचं नाही पाठवलं तरी. कुठे पद्धत आहे सामाजिक फॉरेस्ट विभाग निधी विकसितला मागा. तुम्ही इथं आयता कलेक्टरचा निधी घेत नाही पालकमंत्र्याचा, तर तुम्ही शासनाकडे कधी जाणार? तुमच्या डिपार्टमेंटचे पैसे कधी आणणार? कुठलाच निधी नाही. डेप्युटेशन मधून फॉरेस्ट वनीकरण विभाग पैसे जर मागत नाही, तुमच्या भिया म्हणून द्यायचे का पैसे? का नाही पाठवला प्रस्ताव? कारवाई करा ना त्याच्यावर. तुमचं ऐकत नाही ना. तू पठाण पगार कसा दिला? तुम्ही पगार रोखू शकले असते. तुम्हाला घटनेनं प्रत्येकाला अधिकार दिले, त्याचा वापर करा. जो अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्याचा ऐकत नाही, त्याच्या पगाराचा प्रश्न येतो की त्याचा पगार बंद करू शकता ना तुम्ही. आता गेलं आमचे 2 वर्ष, निधीच मागत नाही तुम्ही. आता जे 2 लाख झाडं मिळाले मॅडम जळाले, तर याच्यात आपण जास्तीचे नका. तिथं 10 लाख झाडं बसतील आपण लावायला. अटल वन जर केलं तुम्ही, तिथे 50 लाख झाडं बसतील. एवढी जागा आहे. आता कमीत कमी जे 2 लाख जळाले, ते 2 लाखाचा तर प्रस्ताव द्या, मागणी करा. आणि ते जे झाडं जळाले 2 लाख, तितके झाडं भरून करा, लावा ते झाडं. आणि चांगले राहतील असे झाडं लावा. त्याच्या पाण्याची व्यवस्था करा. त्याचा डेप्युटेशनमधून पैसा मागा. काही पैसे तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटकडे पाठपुरावा करा. मी गणेश नाईक साहेबाला सांगून 1 लाख झाडं डेप्युटेशन मधून पैसे मागा. किती लागतात त्याचं एस्टिमेट करा. मंत्र्यांना बोलून जे जळालेले झाडे विभागीय स्तरावरून काही प्रयत्न करून त्यांच्याकडून सरकारकडून काही वेगळा निधी आणून ती जी जखम झाली ती भरावं लागेल.
आणि ह्याच्यात आता खूप चुकीचं वागलात तुम्ही सगळे लोक. 4 दिवस सगळं 4 गावचं शिवार जळालं. 5 ते 6 किलोमीटर डोंगर आहे. तुमचे तलाठी मंडळ अधिकारी त्यांनाही नोटीस द्या, नका निलंबित करू, त्यांच्या सर्व्हिस बुकात नोंद घ्या. जन्मभर तलाठी राहील, प्रमोशन होणार नाही. त्यांचं एखादं इन्क्रिमेंट कमी का? आपण काय झालं वाऱ्यावर सोडून घेऊ. आता अंबरमध्ये घोटाळा झाला, 40-42 लोक जेलमध्ये गेले. परतूर येथील राजेश डहाळे यांच्या घरात काम करणाऱ्या नोकरानेच 3.5 लाखांची सोनसाखळी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला जेरबंद केला असून त्याच्या ताब्यातून मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. परतूर येथील राजेश डहाळे यांच्या घरातून 11 एप्रिल रोजी 2 सोन्याच्या साखळ्या चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी 16 एप्रिल रोजी परतूर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक SB भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं होतं. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. घरात काम करणारा राहुल गायकवाड हाच आरोपी निघालाय. पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून 35 ग्रॅम वजनाची सुमारे 3,50,000 रुपयांची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केला असता त्याला पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी RT रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, पोलीस उपनिरीक्षक सुनील पल्लेवाड, अंमलदार सतीश जाधव, दशरथ गोपाल वाड, विष्णू धने, विजय जाधव, अमोल गायकवाड आणि नितीन बोंदर यांनी केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.